आज आपण केशर भात बनवणार आहोत. केशर भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा तास भिजवलेले तांदूळ, मी इथं कोलम तांदूळ घेतलेले आहेत, दूध, साखर, केशर, असं सुकामेवा, विलायची पावडर आणि कलर. आपण आता करूयात. पातेलं ठेवायचं आहे, दूध टाकूयात. त्यात तांदूळ शिजतील एवढं दूध टाकायचं. त्यात मी एक छोट्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत, त्यात 2 वाटी दूध टाकायचं. दूध उकळत आलेलं आहे, आपण त्यात अर्धा तास भिजवलेले तांदूळ टाकायचे. छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला वाफ येऊ द्यायची. छान शिजून घ्यायचं बारीक गॅस. भिजलेले तांदूळ असल्यामुळे लवकर शिजतात. असं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, पाहत राहायचं. आता त्यामध्ये विलायची पूड टाकायची, विलायची पावडर, म्हणजे त्याचा सुगंध छान येईल. आणि मी इथं केशर सुद्धा टाकत आहे आताच, कारण भात शिजत आलेला आहे. थोडासा खाण्याचा कलर पण, केशरी कलर पण टाकत आहे मी त्यात थोडासा, कारण केशरमुळे आधीच कलर आलेला आहे. हे पहा, भात चांगला शिजत आलेला आहे. त्यात थोडंसं हे मी साजूक तूप टाकत आहे, त्यामुळे भात मोकळा होणे नरम होईल. झाकण ठेवून देऊया त्यावर. हे पहा, आता भात शिजलेला आहे चांगला. आणि आता मी त्यात सुकामेवा टाकत आहे. आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे. मी यात काजू आणि बदाम तुकडे केलेले आहे. हे पहा, भात असा नरम झालेला आहे. आणि आता शेवटी साखर टाकायची आहे. जेवढे आपण तांदूळ घेतलेत त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर. कसं आपण तांदूळ भिजवून घेतले ना, त्यामुळे तांदूळ कसे नरम शिजतात. आणि इथं आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, म्हणजे कसं भात चविष्ट होतं. हे पहा, आता शिजलेलं आहे. थोडंसं यात दूध राहिलेलं आहे, ते पूर्ण आपण शिजून घेऊया. हे पहा, इथं भात आता तयार झालेला आहे, छान शिजलेला आहे. आणि किती बघा सुंदर कलर आलेला आहे याला. आणि मी आता इथं गॅस बंद करणार आहे. आणि मग त्यात चिमूटभर मीठ मी यात टाकत आहे. म्हणजे कसं कुठलाही गोड पदार्थ केला ना, बॅलन्स होण्यासाठी त्याला मीठ टाकणं आवश्यक असतं. आणि आधी जर आपण मीठ टाकलं तर दूध फुटण्याची शक्यता असते. हे पहा, किती सुंदर भात तयार झालेला आहे. कलर पण किती सुंदर आलेला आहे. बघा, हा आपला केशर भात तयार झाला. हे पहा, मी सर्व करत आहे. आपला भात तयार झाला.